हल्ली कोणाला मेजवानी द्यावी म्हणजे पहिला प्रश्न येतो की ह्यांना काय द्यावं. कारण काही लोक सांगतात, म्हणजे 90% तरी सांगतात की आम्हाला डायबिटीस आहे, हे खायचं नाही, ते खायचं नाही. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भारत मधुमेहाचा सगळ्यात जास्त आजारी असलेले लोकांचा देश झालेला आहे. का ही वेळ आली आपल्यावर, हा थोडासा विचार आपण करायला पाहिजे. जीवनशैलीमध्ये नुसतं धावपळ आणि हे नाही, आपण खाण्याचे पदार्थही बदलले. आपण ज्या ज्या ठिकाणी राहतो, ज्या वातावरणात राहतो, ते खाण्यापेक्षा आपण जाहिरातीप्रमाणे खायला लागलेलो आहोत. आपल्या आरोग्याला योग्य असं खाण्यापेक्षा जाहिरातीला आणि स्टेटसला शोभण्यासारखं खायला लागलेलं. पण जे तुमच्या आरोग्याला नीट नाही ते आपण स्टेटस म्हणून कितपत खावं, हाही ज्याने त्याने विचार करावा. प्रत्येक ठिकाणी डॉक्टरसुद्धा सांगतात की तुमच्या कुटुंबाचा जीन्सवर तुमचा परिणाम होतो. मग आपल्या जीन्समध्ये जसं साऊथ इंडियन लोकांना नारळ, इडली, डोसा हे जास्त हवं आहे, तर पंजाब्यांना लस्सी बिस्सी जास्त हवं आहे. आपण सगळ्याचं सरमिसळ करतो. सकाळी उठताना आपण साऊथ इंडियन खाऊ, दुपारी पंजाबी खाऊ, रात्री कॉन्टिनेंटल खाऊ, वेळ प्रसंग बघणार नाही. त्याहीपेक्षा झालं ही जीवनशैली, त्याहीपेक्षा मनाची शैली. पूर्वी आपण अन्न घ्यायच्या आधी प्रत्येक वेळेला आपण एक म्हणायचो, वदनी कवळे घ्या किंवा ओम यज्ञेन यज्ञ. त्याचा अर्थ काय होता की हे अन्न अमृत आहे, ह्या अन्नाचं माझ्या शरीराला अतिशय पचून चांगल्या पद्धतीने त्याचा माझ्या शरीराला तो रस लागला पाहिजे. हे आपण आपल्या शरीराला हे म्हणता आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला, प्रत्येक पेशीला ते पटत होतं. आणि आता काय होतं, आपण हे सगळं न करता फक्त पहिल्यांदा आपण काय विचारतो, अरे मला अमुक रोग आहे, हे मला खाता येत नाही. म्हणजे खायच्या आधीच आपल्या पेशींना आपण सावध करतो आहे की आपण विष खातो आहे, आपण अमृत खात नाही, यज्ञकुंड पेटवत नाही. किती चुकीचं आहे का, हा विचार करा. अन्न खायच्या आधी थोडासा क्षणभर विचार करा की हे अन्न माझं अमृत आहे, माझ्या शरीराला ह्याची खूप गरज आहे, आणि तेच अन्न तुम्ही सेवन करा.